शिरदवाड येथील माजी खासदार कैलासवासी दत्ताजीराव कदमांना शिरदवाड विकास सोसायटीचा रविवार दिनांक 7 रोजी शतकपूर्ती महोत्सव आयोजित करण्यात आला असून या सोहळ्यास माजी केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संस्थेचे चेअरमन अभिजित पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे. कैलासवासी माजी खासदार दत्ताजीराव कदमांना शिरदवाड सोसायटीचे शतक महोत्सवी कार्यक्रमात राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील, माजी मंत्री नामदार जयवंतराव पाटील, माजी खासदार कल्लापना आवाडे, नामदार हसन मुश्रीफ, आमदार चंद्रकांतदादा पाटील, नामदार प्रकाश आंबेडकर, खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक, आमदार राहुल आवाडे, आमदार अशोकराव माने, माजी खासदार राजू शेट्टी, राजेंद्र पाटील यड्रावकर, दत्त साखर कारखान्याचे गणपतराव पाटील, गुरुदत्त शुगरचे माधवराव घाटगे, माजी आमदार उल्हास पाटील यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी पदाधिकारी उपस्थित राहणार असून या कार्यक्रमात केडीसीसी बँकेचे सहकार्याने उभारलेल्या नवीन दुकान गाळ्यांचं उद्घाटन तसेच नवीन खत गोदामाचं उद्घाटन, शतकपूर्तीनिमित्त प्रकाशित करण्यात येणाऱ्या गौरव अंकाचं प्रकाशन तसेच सभासदांना लाभांश वितरण असे कार्यक्रम होणार आहेत. यावर बोलताना चेअरमन अभिजित पाटील म्हणाले की संस्थेच्या इमारतीचे उद्घाटन 1981 मध्ये संरक्षण मंत्री स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण, माननीय शरदजी पवार यांच्या शुभ हस्ते झालं होतं. तब्बल 45 वर्षानंतर पुन्हा एकदा शरद पवार या संस्थेत व शिरदवाड नगरीत त्यांचं आगमन होत असल्यानं पंचक्रोशीतील नागरिकांनी यासाठी उपस्थित राहावं असं आवाहन केलं आहे. तसेच कार्यक्रमासाठी भव्य मंडप उभारण्यात आला असून शेतकरी सभासदांना व नागरिकांना सहकार व शेती क्षेत्रावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, दत्त साखर कारखान्याचे संचालक रणजितदादा कदम यांच्या नेतृत्वाखाली सर्व संचालक व शतकपूर्ती महोत्सव समिती मोठ्या उत्साहात काम करते. या पत्रकार बैठकीला चेअरमन अभिजित पाटील, व्हाईस चेअरमन विशाल खोत, सयाजीराव पाटील, महादेव पाटील, विश्वास पाटील, डॉक्टर BN मगदूम, रावसाहेब पाटील व श्रीकांत गतारे उपस्थित होते. मराठी न्यूजसाठी शिरदवाडहून बाळासाहेब पगडे.